हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आम्ही तयार झालो आहोत। आज आहे 6 डिसेंबर, तर आम्ही तिकडे चाललो आहोत रॅलीमध्ये पुतळ्याजवळ बाबासाहेबांच्या। तर इथे घरी पण थोडीशी पूजा झालेली आहे आमची। आई आणि मी इथे तयार झाली आहे। आई पण छान व्हाईट साडी घालून आहे। आईची पण छान तयारी झाली आहे व्हाईट साडी घालून, आणि मी पण इथे व्हाईट साडी घातलेली आहे। आईने इथे घरी पण थोडीशी पूजा केलेली आहे। हे बघा, प्लेटमध्ये फुलं ठेवलेली आहे, कॅन्डल पण लावलेली आहे। इकडे बघा भगवान बुद्धाजवळ, आणि तिकडे पण भगवान बुद्धाजवळ लावली आहे। प्लेटमध्ये फुलं पण ठेवलेली आहे। आता आम्ही निघणार थोड्या वेळात। रॅली थोडीशी समोर गेलेली आहे। फोन करून बोलवली आहे मी माझ्या हस्बंडला। आता आम्ही इथे वाट बघत आहे। थोडा वेळच लागणार त्यांना येण्यासाठी। तर फायनली फ्रेंड्स, आम्ही इथे पोहोचलेलो आहोत पुतळ्याजवळ। आणि आम्ही रॅलीमध्ये नाही जाऊ शकलो, कारण रॅली खूप जास्ती समोर गेलेली होती। आई आणि माझी तयारी व्हायचीच होती। तर इथे रॅली म्हणजे महारॅली निघणार होती। तर आम्हाला माहिती पडलं की जयभीम चौकमध्ये आहे रॅली। तर आईला सोडून दिले यांनी पुतळ्याजवळ, आणि मला घेऊन गेले ते रॅलीमध्ये सोडण्यासाठी। पण खूप बघितलं इकडे तिकडे रॅलीला, पण रॅली काही मिळालीच नाही आम्हाला। रॅली खूप जास्ती दूर चालली गेलेली होती। तर फायनली आम्ही दोघीही, आई आणि मी, इथे आलेलो आहोत पुतळ्याजवळ। आणि काही असा माहोल आहे पुतळ्याजवळ, बघा तुम्ही। आणि बघा फ्रेंड्स, आई इथे उभ्या आहे, आणि तिकडे पण काही बाया बसलेल्या आहेत। अगोदरच आलेल्या बाया, सकाळपासून इथे लोक येणं चालूच आहे पुतळ्याजवळ। आणि हे आतमध्ये आम्ही आलेलो आहोत। आणि इथे बघा जवळच बुक डेपो पण लागलेला आहे जे काही। आणि तुम्हाला आणखी समोर दाखवते, बघा इकडे शिवाजी महाराज, आणि इकडे अशोक स्तंभ। आणि इथे आता आई खाली बसलेल्या आहेत, इकडे दरी टाकलेली आहे। आणि हे बल्लारपूरचे नगर परिषद आहे। इकडे नगर परिषदच्या जवळच पुतळा बनलेला आहे बाबासाहेबांचा। तर आता आम्ही इकडे येऊन बसलेलो आहोत, आई आणि मी दरीवरून उठून इकडे बसलेलो आहोत। इकडे जागा खाली झालेली होती, तर इकडे बसलो आम्ही। आणि इकडे बघा इकडून रॅली पण येत आहे। तर दिवसाला आम्ही रॅली बघून वापस आलेलो होतो, आई आणि मी। आणि पिकू आणि मोहित तर स्कूलमध्ये गेलेले होते, त्यांना आम्ही नेलेलंच नव्हतं तिकडे पुतळ्याकडे। तर आता आम्ही तयार झालेलो आहोत, आणि मोहित, पिकू आणि मोहितचे पप्पा आणि मी, आम्ही चौघंही इथे चाललो आहे पुतळ्याजवळ। कारण रात्रीचा माहोल तर बघण्यालायकच असते तिथे। तर आता आम्ही निघत आहे। तर भेटूया तिथे पोचल्यानंतर। तर आता आम्ही रस्त्यात आहे। तर इथे आम्ही आता थोडंसं थांबलो आहे, कारण मोहितचे पप्पा गेले आहे कॅन्डल आणण्यासाठी, तिथे लावण्यासाठी। कॅन्डल आम्ही घरून घेतलेले नव्हते, तर यांनी आता पॅकेट आणायला गेले होते। आले आहे दोघे, मोहित आणि मोहितचे पप्पा।
तर आता आम्ही इथे पोचलेलो आहोत पुतळ्याच्या जवळ आणि आम्ही उतरलो आहोत अगोदर आणि मोहितचे पप्पा तिकडे गाडी लावण्यासाठी गेलेले आहेत. दुरूनच बघू शकता फ्रेंड्स तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ किती भीड जमलेली आहे. रात्रीला असाच माहोल असते. तर आता आम्ही इथे कॅन्डल घेऊन चाललो आहेत बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ. एवढी भीड पाहून आम्हाला समजत पण नाही आहे फ्रेंड्स तिथपर्यंत आम्ही कसं पोहोचणार कॅन्डल लावण्यासाठी. तर आता आम्ही जवळजवळ पोहोचलेलो आहोत पुतळ्याच्या आणि इकडे पण बघा, इकडे पण बाहेर आपण कॅन्डल लावू शकतो. इकडे खूप लोक लावत पण आहे आणि इकडे बघा सकाळला ढाल आलेल्या होत्या बाबासाहेबांजवळ, त्या पण इथे लावून आहे. तर इथे बघा फ्रेंड्स माझे हस्बंड इथे पाहायला लागत आहे आणि तिकडे मोहित पण आणि पिकू पण त्यांच्याजवळ बसलेला आहे. यांच्या तिघांच्याही पाया लागून इथे झालेल्या आहे. आणि मी पण इथे आता कॅन्डल लावण्यासाठी बसलेली आहे. तिथे मी कॅन्डल लावत आहे आणि हे मला सांगत आहे की थोडं दुरूनच बस म्हणून, कारण तिथे जवळजवळ खूप साऱ्या कॅन्डल लागून आहे. आपण पाया लागताना आपले केस पण जळू शकते, म्हणून मी इथे थोडीशी दूर झाली आणि पाया लागत आहे. तर आता आमची इथे बाबासाहेबांना पाया लागून आणि कॅन्डल लावून झालेलं आहे. आता आम्ही इथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता आम्ही इथून बाहेर निघत आहे. बाहेर पण खूप भीड जमलेली आहे फ्रेंड्स. आणि इकडे तुम्हाला मी ढाल दाखवत आहे, बाबासाहेबाच्या पुतळ्याला जे लावलेला ढाल आहे. आणि इकडे मोहित आणि पिकू बाहेर पण कॅन्डल लावत आहे. ज्या ज्या वार्डातून इथे ढाल आलेले आहेत त्या सगळ्या लावून आहेत. इथे मोहित आणि पिकू इथे उभे झालेले आहे, कारण आम्ही आता यांचे फोटो शूट करत आहे इथे. हे बघा फ्रेंड्स, पुतळ्याच्या चारही भोवताल आपण कॅन्डल लावू शकतो अशी सोय इथे केलेली आहे नगर परिषदवाल्यांनी. आणि आम्ही इथे आता बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे, पण लोकांची खूप जास्ती गर्दी असल्यामुळे आम्हाला आता बाहेर निघायला थोडा टाइमच लागणार. आणि हे बघा फ्रेंड्स, हे गुलाबाची जे ढाल आहे आणि रथ सारखं जे बनलेलं आहे,
हे महारॅली निघालेली होती बल्लारशाला. महारॅलीमधलीच ही मोठी ढाल आहे. बघा किती सुंदर बनलेली आहे गुलाबाच्या फुलांनी आणि शेवंतीच्या फुलांनी. तर 6 डिसेंबर निमित्त लोक इथेही जमलेले आहेत बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी. तर कोरोनानंतर आलेला हा पहिला 6 डिसेंबर आहे, त्याच्यामुळे खूप जास्ती भीड आहे बल्लारपूरमध्ये. तर 6 डिसेंबरचा माहोल बघा फ्रेंड्स बल्लारशाचा. इथे आता माझे हस्बंड गाडी काढत आहे कारण आम्ही आता घरी जाणार आहे. तर मी म्हटलं आता तिकडे पण समोर कवाली चालू आहे, म्हणजे की बाबासाहेबांचे गाणे चालू आहेत. तर मी म्हटले चला आपण ते पण बघून येऊया. तर माझे हस्बंडने आता गाडी इथे साईडला लावली आहे आणि आम्ही इथे पायदळ निघालेलो आहोत गाणे बघण्यासाठी बाबासाहेबांचे. आणि इथे आता आम्हाला आमच्या ओळखीचे पण लोक मिळाले. इथे आई मिळाल्या, त्यात मला आई आहे आणि इकडल्या प्रीतीताई आणि तिकडल्या कविताताई. तर इथं त्या पण बघत होत्या गाणे आणि अचानकच आम्हाला ह्या पब्लिकमध्ये त्या पण मिळाल्या. तर फ्रेंड्स आजचा व्लॉग मी इथेच थांबवते कारण खूप जास्त रात्र झालेली आहे, 10:30च्या वरतीच झालेली आहे. तर आता आम्ही इथून निघणार घरी जाण्यासाठी. आणि तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा. तर भेटूया पुढल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.